क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। कार्यकर्ते पीक विमा कंपनीच्या कार्यालयामध्ये जाब विचारण्यासाठी गेले आणि त्यानंतर आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी चक्क कार्यालयातील खुर्च्या आणि साहित्याची तोडफोड केली। माधव दिपके आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। माधव, या सगळ्या शेतकऱ्यांचं क्रांतिकारी शेतकरी संघटनेचं नेमकं काय म्हणणं होतं आणि पीक विमा कंपन्यांनी कशा पद्धतीने त्यांना वागणूक दिली? मॅम, काल मागच्या 15 दिवस सतत पाऊस पडतोय, त्यामुळे पिकांचं अचानक नुकसान झालेलं आहे आणि यावर्षी पीक विम्याच्या जे निकष आहेत त्यामध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहेत आणि काल झालेल्या पावसानं अतोनात नुकसान झालेलं असताना पीक विमा कंपनीकडे हे रविकांत तुपकर यांच्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी या संदर्भात जाब विचारण्यासाठी गेले होते। दखल घ्या आणि शेतकऱ्यांना विमा जो आहे मिळतो तो द्यावा, यासाठी तुम्ही प्रयत्न करा अशी त्यांना विनंती करण्यात आली होती। परंतु विमा कंपनीचे प्रतिनिधी आहेत, ही AIC नावाची पीक विमा कंपनी आहे, हिंगोली शहरामध्ये त्यांचं ऑफिस आहे। तर त्यांना विचारलं असं त्यांनी सांगितलं की आता निकष बदललेले आहेत आणि जे उत्पन्न निघतंय त्या आधारावर आम्ही तुम्हाला पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना देणार आहोत, जे काही नुकसान होईल त्या पद्धतीनं। परंतु आता एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, जिल्ह्यामधली शेती जे शेकडो एकर शेतीमध्ये कमरे इतकं पाणी आहे, इथं पिकच नाही तर त्यांचं नुकसानीचं जे उत्पन्नाचं कसं काढलं जाणार आहे, त्या निकषामध्ये ते शेतकरी कसे बसणार आहेत। मग त्यामुळं या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, शेतकरी आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधीमध्ये बाचाबाची झाली आणि त्यामध्ये आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी थेट विमा कंपनीच्या कार्यालयातल्या खुर्च्यांची तोडफोड केली आहे। माधव, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत वाटपातही प्रचार केलेला